सर संदीप जाधव बोलतो. तर उद्यापासून 5 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत आपल्या मराठवाड्यामध्ये पाऊस आहे का सर इकडे? तर नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 4 जुलै 2026. हां. आज रात्रीपासून बराच पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे अच्छा. राज्यात. तर आपल्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, नांदेड जिल्हा आणि संभाजीनगर. जवळपास 7 तारखेपर्यंत मराठवाड्यात पाऊस राहणार आहे. अच्छा. आणि 8 तारखेच्या नंतर मग उघाड भेटणार आहे. मग ज्यांच्याकडं ओल झाल्याच्या नंतर पेरणी करायला काही हरकत नाही. पण राज्यात काय होणार आहे, 7 तारखेपर्यंत सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे. जिथं पडला नाही त्या भागात देखील पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील. आणि सर 8 तारखेनंतर उघाड किती दिवसाची राहील त्यानंतर? 13 तारखेपर्यंत. अच्छा, अच्छा. सध्या मग 14-15च्या दरम्यान पुन्हा थोडं वातावरण चेंज होईल. सध्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे पाऊस आहे का सर? हा जो सगळ्यात जास्त आज पाऊस ना कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, कोल्हापूर पासून रायगड असं पालघर पर्यंत खूप मुसळधार पाऊस पडणार. पुन्हा पुणे जिल्हा मुसळधार, अच्छा. आणि आज अहिल्यानगरकडे मुसळधार राहील, नाशिककडे अतिमुसळधार राहील, मुंबईला अतिमुसळधार राहील. त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव देखील मुसळधार पाऊस पडेल. त्याच्यानंतर सध्या संभाजीनगरकडे देखील मुसळधार पाऊस राहील ह्या 4 दिवसात. आपल्याकडे सध्या सर ढगाळ वातावरण आहे हिंगोली, परभणी या भागामध्ये. हिंगोली, परभणीकडे रात्रीच्याला, मध्यरात्रीच्याला उशिरा 2-3च्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू होईल. अच्छा, अच्छा. आणि उद्या पण असेल का सर? हो, हे जवळपास 7 तारखेपर्यंत असाच पाऊस राहील. बरं, बरं. ठीक आहे. धन्यवाद सर. आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.